नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इंडियाच्या लार्जेस्ट लर्निंग प्लॅटफॉर्म अनअकॅडमीवरती सगळ्यांचं स्वागत आहे. सगळ्यांना गुड मॉर्निंग. तर गणित व बुद्धिमत्ताचे महत्वपूर्ण प्रश्न आपण घेत आहोत. 8 ऑक्टोबरला गट ब ची पूर्व परीक्षा आहे, तसेच नोव्हेंबरमध्ये गट क ची पूर्व परीक्षा आहे. तर यामध्ये जे आपण प्रश्न घेतोय ते गट ब आणि क साठी खूप उपयुक्त आहेत. पूर्व परीक्षेच्या अनुषंगाने आपण हे क्वेश्चन्स घेतोय. माझं नाव रोहित जाधव. यूपीएससी, एमपीएससी, बँकिंग, एसएससी, रेल्वे अशा सर्व परीक्षांना मी गेली 7 वर्ष शिकवतोय. जनरल सायन्स, मॅथ, रिझनिंग, करंट अफेअर हे माझे सब्जेक्ट आहेत. अनअकॅडमी ॲपवरती तुम्ही मला फॉलो करू शकता. अनअकॅडमी ॲपवरती देखील संध्याकाळी 4 वाजता आपले फ्री सेशन्स असतात, ज्याला की आपण स्पेशल क्लास असं म्हणतो. सगळ्यांचं स्वागत आहे. चला, तर तुम्ही आयकॉनिक सबस्क्रिप्शन घेताय तर तुम्हाला 16 पुस्तकं मिळतील. त्यांची यादी या ठिकाणी दिलेली आहे. 1-to-1 मेंटरशिप सेशन्स मिळतील. रेज हँडचं फीचर आहे, म्हणजे तुम्ही प्रश्न विचारू शकता चालू लेक्चरमध्ये जर काही समजलं नाही तर. म्हणजे ऑनलाईन जरी असलं तरी 1-to-1 कम्युनिकेशन तिथे मिळणार आहे. आणि चालू घडामोडीचं हे मासिक तुम्हाला मिळेल प्लस आणि आयकॉनिकच्या विद्यार्थ्यांना. तुम्हाला फक्त काय करायचंय, RJ29 हा कोड वापरायचा आहे. कोड वापरल्यामुळे तुम्हाला डिस्काउंट मिळणार आहे आणि ऑफर्स चालू असतात नेहमी. तर तुम्हाला 20+10 वाली ऑफर पण आता मिळू शकते, ज्यामध्ये 30% डिस्काउंट तुम्हाला मिळेल. तर बघा, तुम्हाला घ्यायचं असेल सबस्क्रिप्शन तर चांगली संधी आहे. तर चला, आजचा आपला पहिला प्रश्न आपण घेऊयात. हे काही मागे झालेले क्वेश्चन आहेत, त्याच्या पुढे आपल्याला आज नवीन प्रश्नांनी सुरुवात करायची. पहिला प्रश्न एकदम सिंपल, त्याने सुरुवात करू आपण. 6-2 गुणिले 3+6, 2+6 गुणिले 3-4. बॉडमास रूल सगळ्यांना माहिती आहे, तो यूज करून हा प्रश्न सॉल्व्ह करायचा आहे. पहिला प्रश्न एकदम बेसिक. 6-2 गुणिले 3+6, 2+6 गुणिले 3-4. तर सगळ्यात पहिले गुणाकार करणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे तुम्हाला पहिले बेत्रिक 6 वाला गुणाकार करून घ्यावा लागेल. मग इथे 6 आलं तर हे 6 कट झाल्यावरती म्हणजे वरती फक्त 6 राहिले. आता इथे पण 6×18, 18 आणि 2 20 होतात. 20 मधनं 4 गेल्यावरती 16 राहतात. म्हणजे गुणाकार पहिले करायचा असतो, ते माहिती असेल बॉडमास रूलच्या हिशोबाने. बेत्रिक बे 8. काय उत्तर आहे? 3/8. 3/8. चला, बेसिक प्रश्नाने सुरुवात झालेली आहे. पुढचा क्वेश्चन. एक विक्रेता ट्रान्झिस्टर ₹2500 ला खरेदी करतो आणि दुसऱ्या व्यापाऱ्याला 2700 ला विकतो. दुसरा विक्रेता ग्राहकाला 2800 ला विकतो. प्रत्येक विक्रीच्या वेळी 12.5% मूल्यवर्धित कर भरावा लागल्यास एकूण मूल्यवर्धित कर काढ. मूल्यवर्धित करला व्हॅल्यू ॲडेड टॅक्सेस असं म्हणतो आपण, वॅट. आता आपल्याला माहिती आहे सगळे टॅक्स कॅन्सल करून जीएसटीच असतो. आधी सुरुवातीला हे मूल्यवर्धित कर, टॅक्स वगैरे असायचे. तर आता तुम्हाला प्रश्न इंग्लिशमध्ये पण दिलेला आहे या ठिकाणी. एक विक्रेता ट्रान्झिस्टर 2500 ला खरेदी करतो आणि दुसऱ्या व्यापाऱ्याला 2700 ला विकतो. दुसरा 2800 ला विकतो. प्रत्येक विक्रीच्या वेळी 12.5% मूल्यवर्धित कर भरावा लागल्यास एकूण मूल्यवर्धित कर काढा. मूल्यवर्धित होणे म्हणजे मूल्य वाढणे. म्हणजे जेवढं वस्तूचं मूल्य वाढतं तेवढ्या मूल्यावरती 12.5% कर लागतो. या ठिकाणी जे दिलेलं आहे. सगळ्यात पहिले वस्तूची किंमत किती आहे? 2500. नंतर दुसऱ्या वापरायला हे बघा, सगळ्यात पहिले जी किंमत होती ती 2500. दुसऱ्या व्यापाऱ्याला दिलं 2700 ला आणि त्याने ग्राहकाला विकलं 2800. जमतंय का? काय करायचंय? मूल्यवर्धित कर करा, ट्राय. बघू किती जणांना येतं.
तर सगळ्यात पहिले आता हे 12.5% जे आहे तर तुम्हाला हे शॉर्टकट मी शिकवलेली आहे खूप वेळा. 12.5%चा अर्थ असतो 12.5च्या छेदात 100. हे 12.5 म्हणजे 125 आणि 100 म्हणजे 1000. 25 ने भाग दिला 25 पाचा हे 40 म्हणजे 1/8. 12.5%चा अर्थ 1/8 असतो. ही गोष्ट सगळ्यांना माहित पाहिजे आणि मग त्याचा वापर करून आपल्याला आता हे सॉल्व्ह करायचं. मग आता 2500चे जर तुम्ही 1/8 जर काढले तर 8ने इकडे भाग दिला 8 त्रिक 24 10 येईल इथे 8 एके 8 बरोबर 10 आल्यामुळे इथे 8 एके 8 20 येईल. मग 8 दुने 16 मग 5 राहतील 4 राहतील 8 45 म्हणजे 312.5 येईल. 312.5 रुपये. आता तुम्ही म्हणाल सर हे तर कुठे दिलेलं नाहीये कारण याच्या पुढे 2500चे 2700 झाले म्हणजे मूल्यामध्ये कितीची वाढ झाली 200 रुपयाची वाढ झाली. मग 200 रुपयाचे 1/8 जर आपण काढले 8ने इथे भाग दिला 8 दुने 16 8 पंचे मग हे समजा 25 रुपये आले. त्यानंतर 2700 झाले 2800 या ठिकाणी 100 रुपयाची वाढ झाली. मग 100 रुपयाचं 1/8 जर आपण काढलं तर आत्ताच आपण सॉल्व्ह केलेले 12.5. मग पहिले दुसरं आणि तिसरं टोटल जर केला तर ह्या 12.5 मध्ये हे 12.5 मिळाले तर 325 आणि 25 350 जे की आपल्याला दिसतंय पर्याय क्रमांक 1. एकदम सिंपल क्वेश्चन आहे आणि जसं मी तुम्हाला म्हटलं की हा क्वेश्चन ऑलरेडी एसटीआयच्या एक्झामला येऊन गेलेला आहे. तर वॅट हे आता नाहीये तुम्हाला माहिती आहे आधी हे वॅट सेल्स टॅक्स कितीतरी टॅक्स आपण सरकारने चेंज करून जीएसटी करून टाकलं गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. तर हे व्हॅल्यू ऍडेड त्यामुळे खूप विद्यार्थ्यांना परीक्षेत गणित आल्यावर काय करायचं माहितच नाहीये. व्हॅल्यू ऍडेड टॅक्स म्हणजे सुरुवातीला वस्तूवर असतो आणि नंतर जशी जशी त्याच्यात व्हॅल्यू ऍड होते तसा तसा तो टॅक्स ऍड होतो. म्हणजे या गणितामध्ये जर आपण पाहिलं तर 2500 वरती एवढा टॅक्स लागला 12.5%. पण 2500चे नंतर वाढले 200 मग 200 वरती एवढा टॅक्स लागला. मग नंतर 2700 झाले ते 2700चे वाढले 100 मग 100 वरती नंतर एवढा टॅक्स लागला आणि हा टोटल फायनल झाला 350. अशा पद्धतीने हे केलं जातं. बघा कोणाला डाऊट असेल तर तुम्ही विचारू शकता. क्लिअर आहे सगळ्यांना? चला काहीतरी बोला. क्लिअर असेल तर कमेंट मध्ये सांगा. चला पुढे जाऊयात. विजयला दररोज 150 रुपये पगार मिळतो. त्यापैकी भोजनावर 2-5 खर्च होतो राहिलेल्यापैकी 1-3 घर खर्च होतो. तर दररोज किती रक्कम शिल्लक राहते? सिंपल प्रश्न आहे. 150 रुपये पगार मिळतो त्यापैकी भोजनावर 2-5 खर्च होतो आणि राहिलेल्यापैकी 1-3 घर खर्च होतो. मग त्याच्याकडे 150 पगार आहे. 150 पैकी 2-5 खर्च होतो ही खूप महत्वाची स्टेप आहे. 2-5 खर्च होतो म्हणजे 5 पैकी 2 जातो म्हणजे राहतो 5 पैकी 3 आणि मग हे राहिलेल्या पगारातला 1-3 घर खर्च होतो. 1-3 घर खर्च होतो म्हणजे राहतं किती 2-3. मग हे सॉल्व्ह करायचंय. इथे भाग दिला 5 त्रिक 15 30चा भाग गेला इथे 10 10 त्रिक 30 3 दुने 60 संपलं. 1 स्टेपचं पण उत्तर नाहीये. एवढा बेसिक प्रश्न आहे. मला तेच कळत नाही की कुठल्या अँगलने आपण म्हणतो की आम्हाला अधिकारी बनवा आम्हाला पोलीस बनवा आम्हाला PSI बनवा. डायरेक्ट लहान मुलांची गणितं पण आपल्याला काहीच माहित नाहीये.
त्यामुळे एकच उपाय आहे, पटकन प्लस वरती येऊन एकदा का बॅच करून घेतली म्हणजे टेन्शन गेलं कायमस्वरूपीचं. मॅथ्स रिझनिंगची बॅच केली, टाईप वाईज गणितं केली, वहीमध्ये सगळ्या नोट्स लिहून काढल्या, प्रॅक्टिस केली, झालं, रिझल्ट आला. 110 लेक्चर प्लस वरती पडलेले आहेत मॅथ्स रिझनिंगची पूर्ण फाउंडेशन बॅच. 110 लेक्चर 3 महिन्यात आरामात तुम्ही करू शकता, मॅथ्स रिझनिंग दोन्ही विषयांचे. डेली फक्त 1.5 तास लेक्चर करायचे. जर काहींना घाई असेल तर डेली 2-2 लेक्चर केले तर 2 महिन्यामध्ये पूर्ण बॅच कव्हर होते, 1.5 तासाचे. एवढे सिंपल सिंपल गणित येत नसतील तर म्हणजे डायरेक्टली तुमचं त्या ठिकाणी तुम्ही एक्झामला नाही गेले तरी चालू शकतं. कारण फक्त तुमचा पैसा खर्च होईल फॉर्म भरायला आणि यायचा जायचा प्रवासाचा खर्च होईल. मग तेवढा तरी घरच्यांचा पैसा वाचवा. 150 रुपये पगार आहे. आता लहान मुलांना असं शिकवतात, 150 रुपये पगार आहे, त्याच्यापैकी भोजनावर 2-5 खर्च करतो. मग 2-5 खर्च केला तर 5ने इथे भाग दिला म्हणजे किती रुपये खर्च केले? 60 रुपये भोजनावरती खर्च केले. मग 150 मधले 60 रुपये गेले म्हणजे राहिले 90 रुपये. आता ह्या राहिलेल्या 90 रुपयाचे 1/3 तो घर खर्च करतो. मग हे इथे कट केले म्हणजे 30 रुपये घर खर्च झाला. मग 90 मधले जर 30 रुपये घर खर्च झाला तर त्याच्याकडे राहिले किती? त्याच्याकडे राहिले 60 रुपये. हे 4थीच्या पुस्तकात गणित आहे, अशा पद्धतीने करायचं. एक एक स्टेप टाइमपास मेथड करायची असेल तर ही आहे, आणि ज्यांना डायरेक्ट करायचं त्यांच्यासाठी ही आहे. एकदम सिंपल आपण यामध्ये दाखवलेलं आहे. 2/5 म्हणजे याचा अर्थ काय असतो की 5 पैकी 2 तुमचा खर्च होतोय. मग 5 पैकी 2 खर्च होतोय तर राहतोय 5 पैकी 3. किंवा काही जण असं म्हणतात की टोटल पैसा 1 आहे, 1 पैकी 2/5 खर्च होतोय, मग राहतोय किती? 5 एके 5, 5 मधून 2 गेले 3, 3/5 राहतोय. तर ही कन्सेप्ट आहे की 3/5 राहिलेला, 150तले 3/5 राहिले आणि परत त्यातले 1/3 खर्च केले म्हणजे 2/3 राहिले. मग राहिलेले पैसे काढायला सांगितले, झालं उत्तर. त्याने किती खर्च केला असा जर प्रश्न विचारला असता तर मग 150 पैकी 60 रुपये राहत आहेत म्हणजे त्यांनी खर्च किती केला? 90 रुपयाचा खर्च केला. पहिले 60 रुपये खर्च केले जेवणावर आणि घर खर्च 30 केला म्हणजे 90 रुपयाचा खर्च त्यांनी केला. मला वाटतंय की हे गणित बुद्धिमत्ताचे लेक्चर तुम्हाला कधी फायद्याचे ठरतील? ज्यावेळेस तुम्ही आधी गणित बुद्धिमत्ता प्रॉपर शिकलेला असाल. फक्त नुसतं असं तोंड उठून पळत सुटले त्याचा नाही काही फायदा इथे. एका वर्गातील 60 मुलांच्या वयाची सरासरी 11 वर्षे 5 महिने आहे. शिक्षकासह सरासरी काढली तेव्हा ती 12 वर्ष आली तर शिक्षकाचे वय सांगा. बेसिक क्वेश्चन. सरासरी 60 मुलांच्या वयाची सरासरी 11 वर्षे 5 महिने आहे. शिक्षकासह सरासरी काढली तेव्हा ती 12 वर्षे आली तर शिक्षकाचे वय सांगा. परत एकदा तोंडी प्रश्न आहे पण कोणालाच येत नाहीये. 60 मुलांच्या वयाची सरासरी 11.5 वर्षे, सॉरी 11 वर्षे 5 महिने. तर 5 महिन्याला आपल्याला कन्वर्ट करून घ्यावं लागेल
आणि शिक्षकासह सरासरी काढली तर तेव्हा ती 12 वर्ष आली. म्हणजे इथे कसं करतात बघा, एकूण व्यक्ती, तुम्हाला दोन्ही मेथड सांगतो. व्यक्ती त्या ठिकाणी, नंतर इथे येते सरासरी. व्यक्ती आणि सरासरी यांचा गुणाकार केला की आपल्याला एकूण बेरीज येत असते. मग आता व्यक्ती आपल्याकडे एका वर्गात 60 आहेत, 60 मुलं आहेत आणि त्यांची सरासरी 11 वर्ष 5 महिने. आता इथे 11 वर्ष 5 महिने म्हणजे नेमके किती? तर हे 11 पूर्ण वर्ष आहेत, पण 5 महिने म्हणजे 5/12 आहेत. कारण महिन्याचं वर्षात रूपांतर करायचं तर हे असं येईल 5/12. मग याला आपण असं लिहू शकतो, 12 आणि 11चा गुणाकार करून त्याच्यामध्ये 5 ऍड करायचे, म्हणजे यांच्यात गुणाकार असतो आणि यांच्यात बेरीज असते. मग 12चा गुणिले 11 बरोबर केला तर 132 येईल आणि 5 137. मग हे 137 आणि 12 असेल. मग इथे 137 आणि 12 असं आलं. मग आता कॉमन सेन्स काय सांगतो, 12 ने इथे जर कट केला, 12 पंची 60, मग हे किती येईल, 5 7 35, 5 त्रिक 15, 3 18, 5 1 5 आणि 6. मग हे झालं एकूण वय सगळ्यांचं मिळून. आता शिक्षकासह सरासरी काढली, म्हणजे 60 मध्ये 1 वाढला शिक्षक, म्हणजे आले 61, आणि 61 सह सरासरी काढली तर ती 12 येते, 12 वर्ष येते सरळ सरळ. मग आता यांचा जर गुणाकार केला, 12 1 12चे 2, 12 72 आणि इथे आलं 73. मग आधीची बेरीज आणि आत्ताची बेरीज, आधीपेक्षा आत्ता जास्त आहे कारण ही 61 लोकांची, ही 60 लोकांची आहे. मग 61 लोक म्हणजे तो एक कोण आहे, शिक्षक आहे. मग यांची जर वजाबाकी केली आपण, 732 मधनं 685 जर वजा केले तर 12तनं 5 7, 12तनं 8 4. काय उत्तर आलं? या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 दिलेला आहे, 47 वर्ष. अशा पद्धतीने हे सरासरीचं गणित करायचं असतं, सिंपल. सेशन आवडत असेल तर सेशनला लाईक शेअर करा आणि तुमच्या रिस्पॉन्सवरती बॅच आपली डिपेंड आहे. तुम्ही जर रिस्पॉन्स नसेल देत, बघत नसाल तर मग आपल्याला बंद करावे लागतील हे सगळे सेशन्स. हे फ्री सेशन्स चाललेले आहेत मुलांची प्रॅक्टिस करून घेण्यासाठी, गट ब आणि क साठी. पण मी तुमचे कमेंट बघून मला असं वाटते की गट ड ला पण तुम्ही अजून प्रिपेअर झालेले नाहीयेत, कारण बेसिक प्रश्नच तुम्हाला माहित नाही. आधी मागच्या महिन्यामध्ये राज्यसेवेच्या एक्झामच्या वेळेस थोडेसे मी टफ लेवलचे क्वेश्चन घेतले होते, कारण राज्यसेवेची एक्झाम होती. आता गट ब आणि क आहे म्हणून सोपे प्रश्न घेतोय, पण ते पण जमत नाहीयेत. तर आश्चर्य वाटतंय मला की नेमकी कोण मुलं येत आहेत लेक्चरला. सिंपल आहे, 60 व्यक्ती होते आणि त्यांची ही सरासरी होती, तर एकूण आलं 685. शिक्षक वाढला म्हणजे 1 वाढला, हे 1 वाढला 61 झाले. मग हे 12 आणि मग त्यांची सरासरी आली ही. मग यांचा गॅप घेतला आणि हे आलं उत्तर. मग हे शॉर्टकटने करायला आपल्याला या ठिकाणी जमू शकतं, पण शॉर्टकटने करायला थोडंसं आपल्याला पॉइंटमध्ये घ्यावं लागेल. म्हणजे आता हे पण आपल्याला पॉइंटमध्ये घ्यावं लागेल. जसं की आता हे जर इथे भाग दिला, 12 1 12 बरोबर, आणि हे किती 27 राहिले, 27 राहिले, मग 12 दुने 24 बरोबर. मग ते आपल्याला असं घ्यावं लागेल सगळं पूर्ण. सॉरी, 12 1 12 आणि 12 1 12चाच भाग लागेल. इथे 137 आणि 12 आहे, तर 12 1 12 आणि 12 1 12चाच भाग लागेल. मग 50 राहील, मग 50 राहील, 12 चोक 48. मग हे पॉईंट मध्ये जाणार 11.4 आणि मग नंतर 12 झालं. मग 12 झालं म्हणजे 0.6 ची वाढ झाली. मग 61 मध्ये 0.6 ची वाढ, मग 61 मध्ये 0.6 ची वाढ म्हणजे जवळपास 36 पॉईंट समथिंग येईल. मग 11 मध्ये 36 मिळवल्यावर 47 येतं. म्हणजे हे तोंडी असतं, तोंडी गणित या ठिकाणी केलं जातं. तोंडी कसं करायचं मी परत सांगतो, ऐका. तोंडी कसं करतो आम्ही, म्हणजे जर याला सॉल्व्ह केलं तर 11.4 काहीतरी असं येईल. मग 11.4 समजा याचं उत्तर 11.4च्या आसपास येते, पण आता सरासरी 12 झाली. मग 11.4 मध्ये किती मिळवल्यावर 12 होतात, 0.6 मिळवल्यावर 12 होतात. मग हे 0.6 ची वाढ झाली किती लोकांमध्ये, 61 मध्ये. मग 6 6 36 येतात, म्हणजे जवळपास 36 पॉईंट समथिंगची वाढ आहे. आणि हे 11 आहे, मग 11 मध्ये 36 मिळवल्यावरती काय होतील, 47. त्यामुळे वय 47 येईल. तर हे असे तोंडी असतात, लिहायचं वेचं हे टाइमपास चाललाय फक्त. कारण मुलांना तेच मेन मेथड समजतच नाहीये की आपण स्पर्धा परीक्षा करतोय, आपल्याला फास्ट बनायचंय सगळ्यांपेक्षा. तर त्यांना हे असलं लहान मुलांचं लिहून द्यावं लागतं, नाहीतर लगेच ते डाऊन थंब करून पळत सुटतात, नाहीतर काहीतरी कमेंट करतात लेक्चरच्या खाली. त्यामुळे हे लहान मुलांचं सर्कट करायला लागतंय डेली येऊन इथे.
स्पर्धा परीक्षेच्या मेथड काय बघून नुसतं फक्त जस्ट चुटकी वाजवली की उत्तर येते. आणि हे सगळं फाउंडेशन ज्यांनी कन्सेप्ट डोक्यामध्ये क्लिअर केलेत ना त्या मुलाला आहे. नाहीतर फक्त रोज उठतोय, रोज युट्यूब खोलतोय, कुठला तरी लाईव्ह दिसलं लगेच तिथं जाऊन फक्त तोंड मारतोय, तसलं नसतं इथे. इथे एक प्रॉपर प्लॅनिंग लागते स्टडीसाठी. कोणी पण येते आणि नंतर उत्तर का नाही रे, उत्तर का नाही देते, लगेच कमेंटमध्ये मी नवीन आहे. अरे मग नवीन आहे तर कशाला आलाय? तुम्हाला थोडी बोलवलंय इथे यायला. नवीन मुलांनी पहिले अभ्यास करायचा असतो, मग प्रॅक्टिस करायची असते. पहिले प्रॅक्टिस कोण करतं अभ्यास करायच्या आधी? हे कोणासाठी आहे? ज्या लोकांनी ऑलरेडी स्टडी केलेला आहे, ज्यांना आता एक्झामला जायचंय त्या लोकांचं जे स्टडी झालेला आहे तो रिवाइज करण्यासाठी हे लेक्चर्स आहेत. म्हणजे त्यामधनं आपल्याला कळेल की त्या मुलांना गणित बुद्धिमत्ता किती जमते. एका संख्येच्या 1/9 मधून 9 वजा केले असता उत्तर 9 येते, तर ती संख्या किती असते? एका संख्येच्या 1/9 मधून, नवमांशला इंग्लिशमध्ये इथे दिलेले 1/9, मराठी कळत नसेल तर परत एकतर कारण असतं, सर मी कॉन्व्हेंट आहे मला मराठी कळत नाही, घे मग इंग्लिश, तरी नाही येणार. कारण फक्त आपल्याकडे एकच रोग आहे, आपल्याला कारणे द्या, एक्सक्युजेस. नाही येते की लगेच काहीतरी कारण चिटकून द्यायचं. पण असं नाही म्हणणार की आम्हाला अभ्यास करायचा आहे जास्त, आम्ही प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देऊ, आम्ही स्वतःमध्ये सुधारणा घडवू, फक्त कारण द्यायची. तोंडी प्रश्न आहे, तोंडी प्रश्नाला पण नाही येते. एका संख्येच्या म्हणजे एक्सचा 1/9 मधून 9 वजा केले असता उत्तर 9 येते. हा 9 इकडे जाईल, मग हे x/9 आणि हे काय झाले 18, 18×9 62. तोंडी प्रश्न आहे, तोंडी 162. काय होतं माहितीये का, की आम्ही असं खूप विचार करतो की एकदम भारी मस्त मस्त गणितं घेऊन यावी, मुलांना एकदम फायदा होईल. पण रिस्पॉन्स बघून मग असं कळतं की समोरच्याला काहीच कळत नाही आणि आपण एवढी भारी गणितं घेऊन काय करायचंय. हे एकदम सिंपल गणित आहे. एका संख्येच्या 1/9 मधनं 9 वजा केल्यावरती किती येतील, एवढंच गणित होतं. आणि तुम्ही याला क्रॉस व्हेरीफाय पण करून बघू शकता. 162चं 1/9 केलं आणि त्याच्यामधनं 9 वजा केलं, तर इथे 9 ने भाग दिला तर 9 एके 9चाच भाग जाणार आहे आणि 9 8 72चा, मग 18 मधनं 9 गेल्यावरती 9 येतं, म्हणजे हे टॅली झालं बरोबर, म्हणजे हे बरोबर आहे. अशा पद्धतीने करायचंय. एक विमान ए ठिकाणाहून 500 किलोमीटर दूर असलेल्या बी या ठिकाणी 1 तासात जाते, परत येताना तेच अंतर अर्ध्या तासात कापते, तर त्या विमानाचा सरासरी वेग किती? ए ठिकाणाहून 500 किलोमीटर दूर असलेल्या बी ठिकाणी 1 तासात जाते व परत येताना तेच अंतर अर्ध्या तासात कापते, तर त्या विमानाचा सरासरी वेग किती? चला वेळ देतो, बघूयात हे तरी उत्तर येते का.
चला, सिंपल भागाकाराचं गणित आहे. किती जणांना येते? 0. काय सिंपल गणित होतं? 500 जातो 500 येतो, 1000 जातो, किती तासात जातो? 1.5 तासात. 1.5 ने 1000ला भागायचंय फक्त. एवढं सिंपल जर येत नसेल तर काहीच नाही होऊ शकत. जे आहे ते रिअल आहे, मी काय खोटं बोलू शकत नाही. 6 6 6 डायरेक्ट तोंडी उत्तर आहे. ए आणि बी आहे, अंतर आहे 500. जायला लागतोय 1 तास, यायला लागतोय अर्धा तास. म्हणजे एवढं सिंपल, फक्त काहीच करायलाच मार्ग नाहीये. सरासरी वेग काढायला सांगितलेला आहे. सरासरी वेग काढताना आपल्याला वरती घ्यावं लागतं एकूण अंतर आणि खाली घ्यावं लागतं एकूण वेळ. जायचं 500, यायचं 500, एकूण अंतर 500 अधिक 500. ते पण लिहितो, नाही तर परत रडतील कुठून आलं कुठून आलं. जायचे 500, यायचे 500. वेळ, जायला 1 तास, यायला अर्धा तास. 1 आणि अर्धा यांची ऍडिशन, मग इथे आलं वरती 1000, इथे आलं 3/2. हे 2 वरती गेले, 2000/3. 3 ने भाग दिला, 3 × 18, 3 × 18, 3 × 18, हे असं जात राहील. झालं उत्तर, पर्याय क्रमांक 3, 666.66. डायरेक्ट न लिहिता तोंडी उत्तर होतं. 500 जातोय आणि येताना 500 येतोय. 1000, 1 आणि अर्धा, 1.5 तासात. मग 1.5 म्हणजे 3/2 असतं. मग 2000 भागिले 3 केलं, 666 येणार आहे उत्तर. काय लिहायची गरज नाही, काहीच नाही. रमेश जवळची रक्कम रितेश जवळच्या रकमेच्या 2/3च्या 3/10 आहे. रितेश जवळ 90 असल्यास रमेश जवळील रक्कम किती? तोंडी प्रश्न. बघू आता हे तरी येतंय का. रमेश जवळील रक्कम रितेशच्या रकमेजवळ, रमेश जवळची रक्कम रितेशच्या रकमेच्या, रितेश जवळच्या रकमेच्या 2/3च्या 3/10 आहे. रितेश जवळ जर 90 रुपये असतील, 0 0 इथे कट झाला, 3 3 इथे कट झाला, संपलं. 1 स्टेप सोल्युशन. 18. प्रश्न बघितल्या बघितल्या एक्झाम 1 महिन्यावर आली, 1 महिना पण नाही राहिला एक्झाम. प्रश्न बघितल्या बघितल्या उत्तर आलं पाहिजे. या स्टेजला आपली प्रिपरेशन पाहिजे. आणि इथं फक्त प्रश्न नुसते बघतच राहतायत, त्यांना काहीच म्हणजे समजतच नाही काय करायचंय. गुणाकार करायचाय का भागाकार करायचाय का बेरीज करायची. म्हणजे आजचं लेक्चर घेताना मी टोटली डिसअपॉइंटेड झालोय. मी म्हणजे एवढे भारी भारी प्रश्न आहेत ना माझ्याकडे, पण मला ते घ्यायची संधीच मिळत नाही. कोण मुलं गोळा केलीत अनअकॅडमीने मला काहीच कळत नाही. कोण मुलं सबस्क्राईब करतायत चॅनल, फक्त तो आकडा असला फुगलेला दिसतोय, असं वाटते किती लाख लोक बघतायत, पण कोणालाच उत्तर येत नाहीत त्यातली. $57.33 भागिले 63 0.91 हे असं दिलेले. तर तुम्हाला सांगितलेले जर याचे पॉइंट चेंज केले, हा असा पॉइंट घेतला आणि हा असा पॉइंट घेतला, तर उत्तर काय येईल हे तुम्हाला विचारलेलं आहे. फक्त पॉइंटचा चेंज करायचा आहे. इथे बघा 63 आणि हे काय रिलेशन आहे ते समजून लगेच करायचं. पॉइंट डार्क करतो, दिसत नसेल तर इथे पॉइंट आहे, इथे पॉइंट आहे, इथे पॉइंट आहे, इथे नाहीये खाली पॉइंट आणि इथे पॉइंट आहे. फक्त कॉमन सेन्स जागृत पाहिजे, बाकी काहीच करायची गरज नाही. आता हा 91 इकडे गेला, 63 इकडे गेला, म्हणजे इकडे उत्तर 63 येईल. पण आता इथे आपल्याला ही शॉर्टकट ट्रिक तुम्हाला मी ऑलरेडी आपल्या बॅचमध्ये शिकवली होती. पॉइंट नंतर 3 आहेत, पॉइंट नंतर 1 आहे, मग 3 - 1, कारण भागाकार असतो.
म्हणजे पॉईंट नंतर दोन संख्या पाहिजे. म्हणजे इथे पॉईंट नंतर दोन संख्या दिसत आहेत, इथे तर पॉईंटच नाही, इथे एक आहे, इथे तीन संख्या आहेत. म्हणजे हे उत्तर आपलं फिक्स आहे 0.63. फक्त बघायचंय आणि टिक करायचंय, बाकी काहीच करायचं नाही. हे बेसिक आहे. सर कसं आलं म्हणजे एकदम भागाकार करायचा होता फक्त. आणि हे पॉइंट जे आहेत, तर आता लहान मुलं जे आहेत म्हणजे जे पहिलीमध्ये असतात, तर पहिलीतल्या मुलांसाठी मग ते करून दाखवावं लागतं की 5 7 3 3, मग 9.1, मग हे असतं 5 7 3 3, मग हे पॉइंट नंतर तीन संख्या म्हणजे छेदात असतं 1000, आणि हे 91, आणि त्याच्यानंतर असतं 10. मग हे 5 7 3 3 आणि इथे आहे 1000, त्यानंतर इथे आहे 10 आणि इथे आहे 91. मग हा शून्य गेला. मग 91 याला भाग दिला, तर 91 याला भाग दिला तर हा 63चा भाग जातो, मग राहतं 63/100. मग हे 100 म्हणजे 2 पॉईंट. तर हे लहान मुलांना हे अशा पद्धतीने दाखवलं जातं की असं करा. हे आपल्याला फक्त पॉईंट बघूनच उत्तर काढायचंय. जस्ट फक्त पॉईंट बघायचा आणि आन्सर आलं. एका संख्येमध्ये त्याच संख्येचा 3/4 भाग मिळवून त्याची चारपट केली असता येणारी संख्या 126 असेल, तर ती संख्या कोणती? परत एकदा तोंडी प्रश्न. एका संख्येमध्ये त्याच संख्येचा 3/4 भाग मिळवून, म्हणजे एक्स मध्ये त्याचाच 3/4 भाग मिळवायचा आहे. पर्यायाने पण येतं. चला तुम्हाला चान्स देऊ, एक तरी उत्तर द्या दिवसभरात. पर्यायाने केलं तरी सोपं आहे, तुम्ही पर्यायाने पण करू शकता. जाऊ द्या, टाइम वेस्ट होतोय. एवढं सिंपल गणिताला पण काहीच जमत नाही. एका संख्येत त्याच संख्येचा 3/4 भाग घ्यायचा आहे. त्याच संख्येचा 3/4 भाग घ्यायचा आहे आणि त्याची चारपट करायची, तर 126 येईल. तर चार, आता ह्याचं हे जर तुम्हाला करायचंय तर या ठिकाणी तुम्ही जर बघू शकता, 4ने तर इथे भाग जाणार नाही, 2ने जाऊ शकतो. तर 2ने तुम्हाला भाग द्यायचा तर 2ने द्या, किंवा नसेल भाग द्यायचा तर मग इथे पण कट होऊ शकतं. ते तुमच्यावर आहे काय करायचंय. मग आता हे जर सॉल्व्ह केलं तर हे 4 इकडे जातील, 4 आणि 3 किती झाले, 7x, आणि खाली 4 झाले, आणि इथे गुणिले 4 आणि इथे 126. 4 4 कट झाले, 7ने इकडे भाग दिला, 7 एके 7, 5 राहिले, 7 8 56. संपलं उत्तर. एक्सचं उत्तर 18. कुठलंच उत्तर नाही याच्यापैकी, फक्त 18. आणि तोंडी कसं करायचं, तर इथे तुम्ही 18 घेऊ शकता आणि त्यानंतर 18चे 3/4 आणि मग नंतर याचे चारपट. मग हे करून तुम्हाला बघावं लागेल. मग आता इथे जर तुम्ही सॉल्व्ह केलं तर हे 18 येईल. 4ने इकडे काय पूर्ण भाग जात नाही, 4 चूक 16, हे 4.5 जाईल. 4.5चं तिप्पट जर केलं, 4.5चं जर मी तिप्पट केलं, 4 त्रिक 12 आणि वरचा 1.5 म्हणजे 13.5 येईल हे, आणि हे सगळं गुणिले 4 मध्ये होईल. मग 18 मध्ये 10 मिळवले 28, 29 30 31, तर हे 31.5 होईल, आणि त्याला 4ने गुणलं, 4 पंचे 20, 4 एक्के 4, 2 6, 4 त्रिक 12, हे आले 126 उत्तर. म्हणजे उत्तर काय आलं, 18. क्रॉस व्हेरीफाय मेथडनी पण करता येतं किंवा एक्स मानून पण करता येतं, कुठलीही मेथड वापरा, उत्तर येणार. हे सगळे प्रश्न गट ब गट क साठी आहेत. राज्यसेवा लेवलचे प्रश्न आपण आता कमी घेतलोय, कारण राज्यसेवेची एक्झाम झालेली आहे. त्यामुळे हे एकदम एक एक लाईन वाले क्वेश्चन आहेत. एका संख्या मालिकेत 357 363 369 आहे, तर व्हॉट विल बी द 10th टर्म, म्हणजे 10वी येणारी संख्या कोणती? 10वी येणारी संख्या म्हणजे काय, फॉर्म्युला सिरीज वाला T10 काढायचा आहे. चला बघू किती जणांना येते.
चला एक तरी गणित करा आज दिवसभरात. काल याचं सूत्र आपण सांगितलं होतं, तुम्ही जर बघितलं असेल माझं लेक्चर. T10चं सूत्र वापरून डायरेक्टली करू शकता किंवा वेगवेगळ्या पद्धती असतात. आता कसं असतं बघा, 357, 63, 69, तर याच्यात गॅप कितीचा आहे? 6चा. म्हणजे हा गॅप जो असतो ना त्याला डी असं म्हटलं जातं. पहिली टर्म जी असते त्याला ए म्हटलं जातं. तर आपला जो फॉर्म्युला आहे हा एक टी एन इज इक्वल टू ए एन मायनस वन डी. तर काही जण फॉर्म्युला वापरतात. मग आपल्याला कितवी संख्या काढायला सांगितली? 10वी. मग पहिली संख्या काय? 357. मग 10 वजा 1 आणि डी किती आहे? 6. मग 357 हे 9 × 54. मग याच्यात 54 मिळवायचे. मग हे 4 7 1 बरोबर. 4 आणि 7 11. 5 5 10 परत 11. काय उत्तर आलं? 411. आणि जर असं समजत नसेल तर तुम्ही बेसिक विदाउट फॉर्म्युला पण काढू शकता. विदाउट फॉर्म्युला काढायचं आहे तर काय करायचं आपल्याला? विदाउट फॉर्म्युला काढायचं असेल तर काय करायचं असतं बघा, 6 गॅप आहे आणि अशी कितवी संख्या पाहिजे? 10वी. मग 10वी संख्या पाहिजे तर पहिली ऑलरेडी असते. नंतर 10 संख्यांमध्ये 9 वेळा आपल्याला वाढवावं लागतं. मग 6 आणि 9 वेळा वाढवलं म्हणजे 54 वाढवायचे. म्हणजे पहिल्या पदात 54 वाढवायचे. 357 मध्ये 54 वाढवले, उत्तर आलं 411. तर हे असं तोंडी करता येतं. या ठिकाणी फॉर्म्युला बिर्म्युला फक्त टाइमपास आहे. विदाउट फॉर्म्युला गणित करता येतं. इथे 10 दिलेलं असतं. 10वी संख्या पाहिजे म्हणजे त्यात 9चे गॅप असतील. म्हणजे 9 संख्यांनंतर ती येणार आणि गॅप 6चा आहे. मग 6 9 54. म्हणजे 10वी संख्या 54 ने मोठी असेल. मग 357 मध्ये 54 मिळवायचे. 54 मध्ये 4 आहे. 7 मध्ये 4 मिळवले 11. एक वाली फक्त हाच पर्याय, याला टिक मारला नेक्स्ट. असं फास्ट करायचंय. अशा पद्धतीने तुम्ही फास्ट करू शकता. 3 संख्यांची सरासरी 60 आहे. दुसरी संख्या पहिल्या संख्येपेक्षा 6 ने मोठी परंतु तिसऱ्या संख्येपेक्षा 12 ने लहान. तर दुसरी संख्या कोणती? तीन संख्यांची सरासरी 60 आहे. दुसरी संख्या पहिल्यापेक्षा 6 ने मोठी परंतु तिसऱ्यापेक्षा 12 ने लहान. तर दुसरी संख्या कोणती? एक्स मानून संख्या पकडाव्या लागतील. दुसरी संख्या पहिलेपेक्षा 6 ने मोठी परंतु तिसऱ्या संख्यापेक्षा 12 ने लहान. तिसऱ्या संख्येपेक्षा 12 ने लहान. दुसरी संख्या म्हणजे फर्स्ट नंबर, सेकंड नंबर आणि थर्ड नंबर. मग आता जी माहिती दिली, दुसरी संख्या पहिल्यापेक्षा 6 ने मोठी, मग पहिल्यापेक्षा 6 ने मोठी, तर तुम्ही याला एक्स म्हणू शकता. पण आपल्याला काय विचारले? दुसरी विचारले. मग जी संख्या विचारली जाते तिला एक्स मानलं तर चांगलं असतं. मग दुसरी संख्या एक्स मानली. दुसरी संख्या पहिल्यापेक्षा 6 ने मोठी आहे म्हणजे पहिली याच्यापेक्षा 6 ने लहान असेल. आणि म्हटलेलं आहे तिसऱ्या संख्येपेक्षा 12 ने लहान आहे म्हणजे तिसरी संख्या काय असेल? याच्यापेक्षा 12 ने मोठी असेल. आणि या सगळ्यांना डिवाइड बाय 3 केल्यावरती उत्तर काय येणार आहे? 60. मग तुम्ही हे सॉल्व्ह जर केलं, एक्स एक्स आणि एक्स हे झालं 3x वजा 6 अधिक 12 अधिक 6 आणि इथे 3 आणि इथे 60. यातनं 3 कॉमन काढला. मग इथे राहिलं x अधिक 2 आणि इथे 3 आणि इथे 60. हे 3 3 कट झाले. हा 2 60 मधनं वजा झाला. एक्सचं उत्तर आलं 58. मग या ठिकाणी तुम्हाला दिसतंय 58 उत्तर आलेलं. अशा पद्धतीने डायरेक्टली आपण गणित करू शकतो. आणि हे गणित विदाऊट सॉल्व्ह करता पण येतं. विदाऊट सॉल्व्ह करता कसं येतं? 3 संख्या आहेत आणि 3 संख्यांची सरासरी दिलेली आहे तुम्हाला 60. मग एक संख्या त्यामधली काय असू शकते? 58 असू शकते आणि दुसरी संख्या काय असू शकते? 62 असू शकते. तर 58 60 62 अशा पण संख्या असू शकतात. किंवा
मग तुम्ही सरासरीचा वापर करून असं बघू शकता की एक एक पर्यायातला तिथे टाकून बघू शकता. म्हणजे आता 58 आहे, तर 58 पेक्षा 6 कमी केले तर 52 येईल, आणि याच्यापेक्षा 12 जर जास्त केले तर किती येईल? 70 येईल. मग हे तुम्ही जर तिन्ही चेक करून बघितलं, 52, 8 60, 60 आणि 50 110 आणि 70 180, म्हणजे बरोबर आहे 58. क्रॉस व्हेरीफाय पण करून बघू शकता. म्हणजे असे खूप टेक्निक असतात एका प्रश्नाला करायचे. फक्त त्यासाठी काय पाहिजे? कन्सेप्ट पाहिजे. आणि कन्सेप्ट कुठे असतात? प्लस वरती, ज्या ठिकाणी तुम्ही पूर्ण लेक्चर करता. अर्धवट लेक्चर करून रिझल्ट पण अर्धवट येणार ना, एवढं कॉमन सेन्सची गोष्ट आहे. जर पूर्ण डिटेल लेक्चर एकदा केले तर मग मुलाला काय बाकी काय टेन्शनच नाहीये. शिरीन मारियापेक्षा 3 वर्षांनी लहान आहे. 2 वर्षानंतर त्यांच्या वयाचे प्रमाण 5-6 होईल, तर शिरीनचे आजचे वय काय? बघा, शिरीन मारियापेक्षा 3 वर्षांनी लहान आहे आणि 2 वर्षानंतर त्यांच्या वयाचे प्रमाण 5-6 होईल, तर शिरीनचे आजचे वय काय असं म्हटलेलं आहे. वयवारीवर आधारित गणित. शिरीन मारियापेक्षा 3 वर्षांनी लहान आहे. मारियापेक्षा 3 वर्षांनी शिरीन लहान. मग तुम्ही शिरीनला जर एक्स पकडलं तर मारियाला x+3 पकडू शकता. शिरीन जर एक्स आहे तर मारिया x+3 आहे. 2 वर्षानंतर +2 त्यांच्या वयाचं प्रमाण 5-6 होईल. मग हे जर सॉल्व्ह केलं तर हे 6x, या ठिकाणी 12, हे 5x आणि या ठिकाणी 25. 12 इथून कट झालं उत्तर 13 वर्ष. पर्याय क्रमांक 1. 1 स्टेप सोल्युशन, काहीच करायची गरज नाही, फक्त नुसतं एक स्टेप केले डायरेक्ट उत्तर येते. आणि हे गणित तोंडी करता येतं, हे तर लिहून लिहून मी टाइमपास केला तुमच्यासमोर. सरळ गणित काय बघा, शिरीन आणि मारिया तर इथे दिलेले 2 वर्षानंतर वयाचे प्रमाण 5-6 होईल, म्हणजे शिरीनचे वय 5च्या पाड्यात पाहिजे. कधी? 2 वर्षानंतर. मग याच्यामध्ये 2 मिळवले हे झाले 15, याच्यामध्ये 2 मिळवले हे झाले 17, याच्यामध्ये 2 मिळवले हे झाले 16, याच्यामध्ये 2 मिळवले हे झाले 18. 18 5च्या पाड्यात येत नाही, 16 5च्या पाड्यात येत नाही, 17 5च्या पाड्यात येत नाही, 15 5च्या पाड्यात येतो. हे झालं उत्तर. हे झालं उत्तर. काही जण काय करतात, अर्धवट ट्रिक शिकून येतात. कोणतरी भामटा फसवतो आणि ते येतात लगेच फसलेली मुलं. बकरा बनलेला असतो, सर 5च्या पाड्यात 15 उत्तर चुकलं. या ठिकाणी विचारले 2 वर्षानंतर 5च्या पाड्यात पाहिजे आणि तुम्हाला आजचे वय विचारलेले. मग यांच्यामध्ये 2 2 2 2 ऍड केल्यावरती आपल्याला 2 वर्षानंतरचं वय कळेल. मग 2 वर्षानंतरचं वय 15 आणि जे की 5च्या पाड्यात आहे. शिरीनचं वय 5च्या पाड्यात पाहिजे आणि मारियाचं वय जे आहे ते 6च्या पाड्यात पाहिजे. मग 5च्या पाड्यामध्ये 2 वर्षानंतर ही संख्या येते, म्हणजे त्याचं वय आता किती असणार आहे? 13 वर्ष. आणि 2 वर्षानंतर 15 होईल, जे की 5च्या पाड्यात असेल. गणित हा विषय एवढा सिंपल आहे ना की काहीच करावं लागत नाही, एवढा बेसिक विषय हा. पण कधी? जेव्हा कन्सेप्ट क्लिअर असतील. तर कन्सेप्ट क्लिअर नसतील आणि तुम्ही म्हणत असाल मी सर डेली लेक्चर करतोय 2 वर्ष, काहीच फायदा नाही. कन्सेप्ट जोपर्यंत नाही तोपर्यंत युट्यूबवर फिरून मुलगा जर पास होत असता तर मुलांनी घरातलं केबल काढून युट्यूबचं कनेक्शन लावलं असतं, टीव्हीवर रोज असं युट्यूब बघितलं असतं, 2 महिने पास रिझल्ट. युट्यूब हे फक्त डेमो प्लॅटफॉर्म आहे, याच्यावरती फक्त डेमो टाईप असं थोडं थोडं वरच्यावर शिकवलं जातं. आता ह्या गणितामध्ये तुम्हाला बॉडमास रूलचा वापर करायचा आहे. याच्यामध्ये इथे काय? भागिले 2 आणि +20. बॉडमास रूल तरी करा, थोडी तरी राज राखा जरा, की एक तरी गणित करून दाखवा दिवसभरात. काही काही विद्यार्थी आहेत त्यांचे येत आहेत 2-3 उत्तरं, पण 50 मुलांपैकी 2-3 उत्तर येऊन काय करायचंय? 50 पैकी 45 मुलांची आली उत्तरं, 40 मुलांची आली तर ठीक आहे की बाबा, बाकीच्यांना नाही येते.
काय करायचं पहिले, हे 2 ने इकडे जर भागलं तुम्ही, 2 ने जर भाग दिला तर कितीचा जाईल, 48चा, -48, बाहेरचा मायनस आहे, +48, मायनस मायनस, त्यानंतर हे 20 आहेत आणि 13×5 किती असतात, 65. मग आता हे 68 होतील, हे 65 होतील, म्हणजे काय उत्तर येईल, 3. हे 68 मधनं 65 गेले म्हणजे उत्तर काय येणार, 3. तर हे आपलं आन्सर आहे. भारती आणि आनंद यांच्यातील अंतर 180 आहे. ते एकमेकांच्या दिशेने अनुक्रमे ताशी 10 व ताशी 20च्या वेगाने धावू लागले तर किती तासानंतर ते एकमेकांना भेटतील. दोघांचं अंतर किती दिलेले, 180. एकमेकांना ते 10 आणि 20च्या स्पीडनी पळायला लागले. 10, 20, 30, 180, 3×18 झालं उत्तर, संपला हिशोब. वेळ वाया घालवायची गरज पण नाहीये. या ठिकाणी भारती आणि या ठिकाणी आनंद आहे, त्यांच्या दोघांमधलं अंतर 180 किलोमीटर. ही जी भारती ही काय 20च्या स्पीडने 10च्या स्पीडने काहीतरी धावू लागली, मग इथे 10, ही 10च्या स्पीडने धावू लागली, हा 20च्या स्पीडने धावू लागला. मग तेच वेळचा फॉर्म्युला, वेळ बरोबर काय असतं, अंतर भागिले वेग. अंतर 180 आणि वेग 10 आणि 20, वेगांची बेरीज होईल, कारण एक 10 ने येतोय, 20 ने येतोय, मग 180 आणि 3 म्हणजे उत्तर आलं 3×18, 6 तास. 6 तासामध्ये झालं. तरी काही जण काय पण खोटी उत्तर देतात, 5. कसं काय 5? बाकीच्यांना तर काय कळलंच नाही काय होतं. भारती इकडून पळते, आनंद इकडून पळतोय, म्हणजे एकमेकांच्या दिशेने आणि एकमेकांच्या विरुद्ध दिशेने, हे असतं कन्सेप्ट. मग हे विरुद्ध दिशेने येतात का एकाच दिशेने, विरुद्ध दिशेने येतात. विरुद्ध दिशेने येतात म्हणजे हे 10 आणि हे 20 ने, हा 10 आणि हा 20 ने, म्हणजे दोघांकडनं वेग आहे, दोघं अंतर कापतायत. मग असं ज्यावेळेस असतं त्यावेळेस वेगांची बेरीज होते. मग 180 भागिले 30, 3×18चा भाग लागला. सिंपल प्रश्न. तर तुम्ही जर तुम्हाला कुठली परीक्षा पास करायची तर प्लस हे खूप महत्वाचं फीचर आहे. लाईव्ह शिकताय, सगळ्या कोर्सेसला अनलिमिटेड ऍक्सेस, टॉप शिक्षक, सगळा अभ्यासक्रम कव्हर करतील, परीक्षेची परिपूर्ण तयारी, डाऊट सॉल्व्हिंग, टेस्ट सिरीज, स्टडी मटेरियल, आन्सर रायटिंग आणि गायडन्स, सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळतील. आपला कोड या ठिकाणी दिलेला आहे RJ29. गणित बुद्धिमत्ताची 110 लेक्चरची बॅच, गायडन्स सिरीज, सामान्य विज्ञानासाठी आपल्याकडे 50 लेक्चरची बॅच आहे. रणांगण बॅच मध्ये तुम्ही बघता मी सीसॅट घेतोय, इथिक्स नावाचा विषय घेतोय. संध्याकाळी 6 वाजता आपली फाउंडेशन बॅच चालू आहे मॅथ्सची, दुपारी 2 वाजता रिझनिंगची बॅच चालू आहे. आणि हे चार्जेस आहेत, तर ऑफर चालू असल्याने RJ29 कोड वापरल्यावरती तुम्हाला 20% डिस्काउंट मिळतो आणि कॉईनचे 10 म्हणजे 30% डिस्काउंट चाललाय. या ठिकाणी तुम्हाला दाखवलेले, जर तुम्हाला गट अ ब करायचे तर 12 किंवा 24 महिन्याचं सबस्क्रिप्शन तुम्हाला घ्यावं लागेल. जर गट क ड करायचे तर 6 महिन्याचं सबस्क्रिप्शन घ्यावं लागेल. 3 महिन्यामध्ये सिलेबस होत नाही, रिव्हिजन होते. म्हणजे जे खरं आहे ते सांगतोय, खोटं सांगून फसवायचं मला आवडत नाही. 3 महिन्यामध्ये नाही होत, रिव्हिजनसाठी ठीक आहे. 6 महिन्यामध्ये तुमचं गट क ड लेवलचं होईल. पण जर MPSCच्या एक्झाम करायच्या आहेत तर सिलेबस वास्ट आहे, 22 किंवा 24 महिने लागतील. डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नसाठी 24 महिने लागतील. आणि हे जे प्राइजेस आहेत याच्यामध्ये हे आता आधीचे प्राइजेस आहेत, डिस्काउंटेड प्राइजेस. तुम्ही स्वतः ऍपवरती जाऊन चेक करा, RJ29 कोड टाकून बघा फायनल प्राइस किती येते. एकत्र पैसे भरायला नाहीयेत. या नंबरला कॉल लावा, 8585858585. ते लोक, त्यांना माझा कोड सांगा, तुम्हाला हेल्प करतील. आपले जे क्लासेस असतात, आपण 10 वाजता क्लास घेत असतो, 11 वाजता क्लास घेत असतो युट्यूबला, त्यानंतर संध्याकाळी 4 वाजता आपण स्पेशलला घेत असतो, 2 वाजता आपली प्लसची बॅच चालू आहे, 6 वाजता प्लसची बॅच चालू आहे. म्हणजे दिवसभरामध्ये 6-7 तास आपलं टीचिंग चालू असतं. तुम्हाला सगळ्या लेक्चरच्या लिंक टेलिग्राम चॅनलवरती मिळतील. हा आपला कोड आहे, तुम्हाला ज्यांनाही कोणाला करायचं असेल तर त्यांनी सांगू शकता. पण एक गोष्ट नक्की आहे की तुम्हाला खूप इम्प्रूव्हमेंटची गरज आहे, कारण मी बघितलं तर त्या हिशोबाने तुमचा स्टडी लेवल सध्या तरी खूप खालावलेला आहे. म्हणजे जे आहे ते मी तुम्हाला खरं खरं सांगतोय, उगाच खोटं बोलायला मला आवडणार नाही.
तर मग सेशन आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा तुमच्या मित्रांपर्यंत. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.